या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बीडच्या केज पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे। पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडलेला असून या टेम्पोमधून एकूण 2,18,00,000 रुपयांच्या चंदनाची चोरटी वाहतूक केली जात होती। पोलिसांनी टेम्पो चालकास अटक केली असून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या चंदन तस्करीची माहिती मिळताच सापळा रचून 1,250 किलो चंदन जप्त करण्यात आलेला आहे। या चंदनाची बाजारात 2 कोटींची किंमत असून या चंदन कारवाईत 2 चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे, तर एक आयशर टेम्पो हा चंदन घेऊन केजकडून धारूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पहाटेच ही कारवाई करण्यात आलेली असून पोलिसांना या टेम्पोत 60 गुण्यात चंदन आढळून आलं असल्याचं सांगितलं जाते। यावेळी पोलिसांनी जप्त केलेले चंदन आणि टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान या प्रकरणी वन अधिनियम आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या प्रकरणी पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली। आज केज पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती। एका गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती। धारूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला। MH24A 9383 या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये 60 गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आलेले आहेत। त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांसमक्ष ते 1250 किलो म्हणजे 1.25 टन माल इतका मिळालेला आहे। त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्यापैकी 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यांचं नाव शंकर पंढरी राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे। यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या मालाचे मूळ मालक असल्याचे सकृतदर्शनी तपासामध्ये आलेले आहे। या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे। एकूण 2,18,00,000चा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। आरोपींमध्ये कोणी राजकीय पार्श्वभूमी असणारे किंवा राजकीय लागे बांधणारे असणारे लोक आहेत का? याबाबत अधिक चौकशी चालू आहे। आजची रेड म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप होऊ लागला आहे। या संदर्भात आपलं काय म्हणणं? नाही, याच्यामध्ये जे बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी 2 केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे। अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळेमुळे खोदून काढू। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।